छाया ध्यान गिये कमकलं कड़हेवी निच्च निरंजनानमय ते परम पदमे ते वंदो सिरि सिद्धगण हो सहि जीवी अनंत शिवमय निर्वमनामय परम समाहि भजन्त ते वंदो सिद्धगण अच्छहि जीवी हवन्त परम समाधि महगिरहि कमिंदनि हुनन्त ते गुणवन्दौ सिद्धगण ये निर्वाणि वसन्ति नायं देहुयनि गरुयामि भवसायरिण पडन्ति ते गुणवन्दौ सिद्धगण ये अप्पानि वसन्त लोयालो विषयरुयुः अच्छै विमलुनियन्त सननानमय केवल सुख सहाव जिनवर वन्दौ भक्ति रहे जेहि पयासि रमाव ये परम पुण्यन्ति मुनि परम समाहि लवेमि इन्निविते विनवे। आज कोणाचा वाढदिवस आहे? कोणाचा वाढदिवस आहे स्वयं आज? तुझा आहे का? कोणाचा? कोणाचा वाढदिवस आहे स्वप्नील भैया? काय राव तुम्हाला, ठीक आहे सांगितली उत्तर बरोबरच, काय चुकीचं जर उत्तर असू शकत ना अनेकांतानं स्यात बाजून. कोणाचा आहे रे वाढदिवस गिरीश? एक अरे नाव आहे वीर शासन जयंती असं नाव आहे की राव, तुम्ही असं काय करताय? ज्याचा वाढदिवस आहे त्याचंच नाव लावायचं का कोणाचं पण लावून चालतं मला सांगा. मग श्रुतपंचमीला आपण कोणाचा वाढदिवस केला असा प्रश्न येईल ना. जिनवानीचा जर आज केला तर मग श्रुतपंचमीला काय केलं? शब्द शब्द आहे की वीर शासन जयंती असं नाव आहे ना. जयंती म्हणजे जयंती अर्थात वाढदिवस हा अर्थ असं होतो ना. वाढदिवस साजरे केले जातात महापुरुषांचे वगैरे जे काही असेल, जो एक नवीन कार्यक्रम होतो, सुरुवात होते, त्यावेळेस त्याचं नाव जयंती असते. मग आज काय कोणता पर्व आहे? वीर शासन शब्द आहे. मग अनेक वेळा सांगितलंय पण की शासन काय असतं. मग आज वीर शासन का आहे? आज तो पर्व का साजरा केला जातो? तशी तर दिव्यध्वनी प्रत्येक तीर्थंकरांची खिरतेच की. मग ते दिव्यध्वनी खिरण्याचे पर्व बाकीच्या तीर्थंकरांचे का साजरे केले नाही? महावीर भगवंतांचीच दिव्यध्वनी खिरली आज कोणती तिथी आहे? म्हणजे पूजन केलं असेल तर माहिती असणार.
किती उत्साहाने यायला पाहिजे होता. जसं दिवाळीपेक्षा महत्त्वाचा सण आजचा आहे. तुम्हाला अजून माहिती नाही है ना. दिवाळीला तर आपण है ना आर्त ध्यान करायला पाहिजे होत. आज झाले सुरू धर्मध्यान. आर्त ध्यान चांगलं का धर्मध्यान चांगलं? दिवाळीला तर इष्टाचा वियोग झालाय आणि आजच्या दिवशी इष्टाचा संयोग झालाय. मग कोणतं चांगलं तुम्हाला? इष्ट वियोग आवडतो का इष्टाचा संयोग आवडतो? दिवाळीला काय झालं नक्की तुम्हाला माहिती आहे का? काय झालं माहिती आहे? आणि कसा सण तो साजरा करता तुम्ही? आज कसा साजरा करता सांगा? वास्तविक कोणता सण कसा साजरा करायला पाहिजे? दिवाळीला असं यायला पाहिजे तुम्ही खरं तर. उदासीन काय नाही. महावीर आम्हाला सोडून गेले तुम्हाला कळते का? है ना. निर्वाण म्हणताय, मोक्षाला गेले म्हणताय. अरे इष्टाचा म्हणजे महावीर होते. जसं इथं माताजी होत्या. जाताना तुम्हाला किती आनंद होत होता सांगा बरं. इथून विहार झाला ठीक आहे. पण जर जे श्रद्धाळू आहे है ना, पूर्वी तर रडूच यायचं. आम्हा जाणार म्हटल्यावर इतकं मी तर रडलो होतो. 1993ची घटना, 94ची. अकलूजमधनं विहार झाला तेव्हा वर्षभर होते तिथं. इष्टवियोग, आर्त ध्यान नाही. आता आपल्याला आम्हाचं प्रवचन ऐकायला मिळणार नाही की ज्याच्या माध्यमातून मला आत्मतत्वाचं श्रद्धान दृढ होत होतं. संसार शरीर भोगाच्या प्रती एक विरक्ती होत होती त्यांच्या संबोधनातून, उपदेशातून. असं छान छान आपल्याला ऐकायला मिळत होतं. ती आता मिळणार नाही. एक वेगळाच उत्साह असायचा. महाराज होते. महाराज गेले ना. कधी गेले? मग त्या दिवशी सगळे आपण आनंदी होतो का दुःखी होतो सांगा बरं? महाराज गेले, महाराज गेले. किती दुःख होत होतं राहू का नव्हतं? तुला मला काय वाटत नव्हतं? माताजींना सुद्धा आता त्यांनी तर दीक्षा घेतली होती, गुरु आहेत, पण तरी सुद्धा इष्टाचा वियोग महाराजांना. महाराज गेले म्हटल्यानंतर गुरुच्या वियोगाच्या निमित्तात माताजींनी त्या दिवशी मौनच आहे ना. एक गंभीरता गेली. गुरु गुरु गुरुचं महत्व. काल तर गुरुपौर्णिमा आपल्याला माहिती काय झालं म्हटली जाते. आपल्याकडे गुरुपौर्णिमा नाही साजरी केली जात. कुठं तो सण आपल्याकडे नाही सांगितला. इतर धर्मामध्ये आपल्याकडे वीर शासन जयंती सांगितली. मग तसं महावीर गेल्यानंतर आपल्याला किती उत्साह असतो निर्वाणाचा. महावीर गेले, महावीर गेले, महावीर गेले मोक्षाला. एवढ्याच शब्दामध्ये राहिला. महावीर मोक्षाला गेले. आर्त ध्यान बरोबर त्याचं नाव. इष्टाचा वियोग रूप आर्त ध्यान. आर्त ध्यान म्हणजे कसलं ध्यान? अशुद्ध ध्यान आहे. आणि आज काय झालंय? आज काय झालंय? आज किती उत्साह पाहिजे. डीजे वाजला पाहिजे होता का नव्हतं आज? खरं काय गिरीश किती जोरजोरामध्ये आजचा उत्साह का? आज इष्टाचा संयोग झालेला होता. आणि मी प्रश्न तुम्हाला विचारला की बाकीच्यांच्या दिव्यध्वनी फिरण्याचा पर्व साजरा केला जात नाही, महावीरांचा का केला जातो? स्वप्नील वही डॉक्टर स्वप्नील काय बाकीच्या तीर्थंकरांची दिव्यध्वनी नाही नव्हती का? महावीरांची दिव्यध्वनी काय वेगळं आहे का? आज का त्यांचा हा जयंती वीर शासन जयंती पर्व का साजरा केला जातो? बाकीच्या तीर्थंकरांचं तर ज्या दिवशी त्यांना केवळ ज्ञान झालं, संवसरणाची रचना झाली आणि गंधर तयारच असायची आणि दिव्यध्वनी प्रारंभ व्हायची. असं काय
म्हणजे वेगळं काय झालं असं वाटत नव्हतं इतर तीर्थंकरांच्या काळात. फक्त एक आदिनाथांच्या काळात थोडा वेळ लागला होता. त्यावेळेस पण 1-2 दिवसाचा काहीतरी गॅप आहे ना. आदिनाथ भगवंतांची पण संवत्सरणाची रचना झाल्या लगेच काय फिरली नव्हती. पण महावीरांच्या मात्र दिव्यध्वनीला किती दिवस लागले फिरायला? सगळी रचना झाली. सगळी रचना झाली. केवळ ज्ञान कधी झालतं? पण वाचलं होतं की पूजनामध्ये केवळ ज्ञान कधी झालं त्यांना? 12 वर्ष तप केलं त्यांनी आणि रुजुकुला नदीच्या तटावर आले. आणि त्यावेळेस 2.5 महिने 2.25 महिने मागं जावं लागेल ना. 66 दिवस म्हणजे 30 दिवसाचा 1 महिना. आपल्या जैन शास्त्रानुसार 360 दिवसाचं वर्ष असतं बरं का, है ना. 365 नव्हे, 360 दिवसाचं वर्ष असतं. तर 30 दिवसाचाच महिना असतो. म्हणजे 2 महिने मागं जावा. याच्या मागचा महिना कोणता होता? आत्ता कोणता चालू आहे? श्रावण. आता तुम्ही म्हटलं तुम्ही आषाढ मध्येच आहे का अजून? अहो, वीर शासन जयंती पर्व काय वाचलं? आजची तिथी कोणती? श्रावण कृष्णा एकम. श्रावण कृष्ण प्रतिपदा. जैन शासनानुसार श्रावण महिन्याचा प्रारंभ आजच्या दिवशी झालेला आहे. इतर मतानुसार अजून पुढे जाणार. आपल्याला त्या पूजनामध्ये लिहिले कार्तिक फाल्गुन साडके अंत 8 दिन माही, है ना. आषाढ महिन्याच्या शेवटच्या 8 दिवसामध्ये काय केलं जातं? अष्टांगिका पर्व साजरा केला जातो. शेवटचे 8 दिवस आषाढचे, कार्तिकचे आणि फाल्गुनचे. म्हणजे आषाढ संपला ना. काल आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस, आज श्रावण महिना चालू झाला जिन शासनानुसार. ठीक आहे. मग आता आषाढ पूर्वी आणि त्याच्यापूर्वी कोणता महिना होता? मग ज्येष्ठ. आणि त्याच्यापूर्वी वैशाख महिन्यात त्यांना केवळ ज्ञान झालं. वैशाख शुक्ल दशमीला झालं काय त्यांनी काढलं. तसं काय तुम्हाला कळलं? वैशाख शुक्ल दशमी आणि श्रावण कृष्णा एकम. किती दिवस होते? किती दिवस होते? काय कोणाला 66 म्हणायचं. आता 66 सांगितलं म्हणजे 66च होणार. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि त्याच्यानंतर काय येतं? पौर्णिमा का नाही? अमावस्या. काय पौर्णिमा आली. शेवटी आपल्याकडे पौर्णिमा येते. आता आपल्याला काल कोणता पौर्णिमा आली का अमावस्या आली का? आणि महिन्याच्या शेवटी पौर्णिमा येते जैन शासनानुसार असं आहे ना. बाकी इतर शासनानुसार अमावस्या येते. त्यांचा शुक्ल पक्ष आधी कृष्ण नंतर. आपल्याकडे कृष्ण पक्ष अगोदर आणि शुक्ल पक्ष नंतर. म्हणजे वैशाख शुक्ल लिहिले ना का कृष्ण लिहिले? हां, मग शुक्ल म्हणजे शेवट झालं नाही. म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा आली शेवटी असं झालं. दशमीला झालं ते 5 दिवस आणि आजचा एक 6वा दिवस. आणि मधले 2 महिने कोणते कोणते? ज्येष्ठ आणि आषाढ. 30 दुनी 60, 65 आणि 1 66. ओके, गणित बसलं पाहिजे ना. काय झालं? 66 दिवस. तुम्ही दुकान उघडले. काय दुकान उघडलंय नवीन राहू. 66 दिवस गिरायक नाही. दुकान चालू ठेवचाल का बंद करचाल? इम्पॉर्टंट पार्ट दुकानातला सगळ्यात मोठा कोण आहे? ते दुकान कसं सजवलंय, कसं फर्निचर आहे, कसला माल आहे, तुम्ही कसं आहे, तुमची खुर्ची कसली आहे, तुमचं टेबल कसलं आहे, हे याचं नाव दुकानातलं दुकान आहे. दुकान म्हणजे काय? जेव्हा तिथं ग्राहक असेल तर त्याचं नाव दुकान. नाहीतर त्या दुकानाला दुकान कोण म्हणणार? लग्नामधला इम्पॉर्टंट पार्ट कोणता? कोणता रे राहुल?
नवरा नवरी माहिती आहे ना. मग बाकी मंगल कार्यालय तुझं भले डेस्टिनेशन महाबळेश्वर असू दे, यश पॅलेस असू दे, नाहीतर अजून कोणतंही असू दे, तिथली सजावट, सगळे आमंत्रण, त्या पत्रिका, सगळं जेवण वगैरे, मेनू, इव्हेंट वगैरे सगळं भारी 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 भारी. अजून लग्नच नाही ठरलेलं. नवरा कोण आणि बायको कोण ती काय माहिती नाही, ते अजून ठरायचं. असं म्हटल्यावर तसं समोसरणातला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट कोणता? नाही, बाकी सगळी रचना होती तिथे. समोसरणाची रचना ज्या दिवशी त्यांना केवळ ज्ञान झालं, वैशाख शुक्ल दशमी, त्या दिवशी त्यांना केवळ ज्ञान झालं, म्हणजेच 4 घाती कर्म नष्ट झाले, आहे की नाही. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनी आणि अंतराय हे 4 कर्म नष्ट झाले त्या दिवशी. आणि त्यांना अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत अतींद्रिय आनंद आणि अनंत वीर्य रूप अशी अरिहंत अवस्था प्रगट झाली. तीर्थंकर नाम कर्माचा उदय चालू झाला. काय चालू झाला? तीर्थंकर नाम कर्माचा उदय चालू झाला. तिथून चालू होतो तीर्थंकर नाम कर्माचा उदय. आणि तो उदय चालू झाला असताना स्वर्गातला इंद्र कुबेराला आज्ञा करतो आणि समोसरणाची रचना कुबेर करतो, है ना. अशी व्यवस्था आहे. मग ती सगळी रचना झाली, है ना. किती धनुष्य उंच असतं ते समोसरण? 5000 धनुष्य असतं ना, जमिनीपासून 5000 धनुष्य उंच, ते असं राऊंडच असतं, है ना. मग तिथल्या किती भूमी आहेत त्या समोसरणामध्ये? किती आहेत भूमी? 12 सभा असते, 8 भूमी असते तिथं, 8. आपण केलं होतं विधान. कोणतं विधान? कल्पद्रुम विधान, म्हणजे समोसरण विधानाचं ते दुसरं नाव आहे. आणि तिथं एकेका भूमीच्या द्वारे विभूषित अरिहंतांची पूजा, तीर्थंकरांची पूजा केली होती. प्रत्येक वेळेस त्या भूमीचं पूजन शब्द नाव आला होता, है ना. रत्नभूमी का असतील ज्या 8 भूमी आहेत, त्या भूमीचं पूजन त्यावेळेस पंडितजींनी, मला अजून आठवते, प्रश्न विचारला होता की जिन धर्मामध्ये पुद्गलाची पूजा केली जाते का, है ना. आणि भूमी हे काय? जड आहे, अचेतन आहे, पुद्गल आहे, मग त्याची पूजा कशी, हा प्रश्न विचारला होता. आणि मग त्याचा खुलासा करताना सांगितलं होतं की त्या भूमीने विभूषित असे ते भगवान, आम्हाला त्याची महिमा तिकडून येते म्हणून आम्हाला तसं सांगावं लागलं, है ना. आम्हाला महिमा कशाची आहे? आम्हाला महिमा सगळी बाहेरच्या, है ना. महिमा चौधरीची महिमा, बरोबर निलेश भाऊ? कोणाची महिमा? हे आम्हाला बाह्य वैभवाची महिमा आहे, आणि त्या वैभवाकडून आपल्याला त्या व्यक्तीची महिमा नेहमीच येते. नेहमीच सांगितलं, गाडी भारी बघितलं तर गाडीतला व्यक्ती भारी वाटतो, ते ड्रायव्हर आहे का मालक आहे माहिती नाही, पण भारी वाटतो, एवढं नक्की. बंगला भारी बघितला तर त्या बंगल्यातनं येणारा बाहेर जो मनुष्य आहे तो भारी वाटू लागतो, कारण त्या आपल्याला बंगल्या, त्या व्यक्तीची नाही, अगोदर त्या बंगल्याची, त्या गाडीची महिमा, आणि मग त्या बंगल्या आणि गाडीने विभूषित व्यक्तीची महिमा. हे उलट आहे ऍक्च्युली. मूर्खता आपली आहे, त्याच्यामुळे आपलं अज्ञान आहे, म्हणून ज्याच्याकडून आपल्याला त्यांची महिमा येते त्याच्याकडून आपल्याला त्याचं वर्णन केलं जातं. परंतु एकीभाव स्तोत्रामध्ये आचार्याने असं सांगितलं नाही की तुमची इंद्र सेवा करतात म्हणून तुम्ही महान नाही, तर तुम्ही, है ना, तुमच्या सेवेमुळे इंद्राला महानता येते. तुम्ही अम्मांची, महाराजांची सेवा करता म्हणून तुम्ही महान का? तुम्हाला महानता त्या अम्मांची, महाराजांची सेवा केल्यामुळं आली आहे. तर असं, पण आता काय करणार? अज्ञानामुळं ज्याची मला महिमा आहे त्यानुसार तिथं त्या समोसरणाचं जे काही वैभव आहे त्या वैभवाला सांगून अज्ञानी आमच्यासारख्या जीवांना काय केलं गेलं, है ना, त्या अरिहंतांची महिमा. आम्हाला अनंत ज्ञान, दर्शन, सुख, वीर्याची महिमा आहे, कुठं येते, कुठं आम्हाला जीवाचे गुण कळतात, कुठं, है ना. आम्हाला कळतं इंद्रियाने जड वैभव, है ना.
ती भूमी जर ही जसं मार्बलची फरशी, कोणी इटालियन मार्बल, कोणी कसला काय टाकलं घरामध्ये, तर आपण ते बघतो हा हा हा, आणि ती जर रत्नानं, ती भूमी रत्नाची म्हटल्यानंतर ते काय असेल काय. म्हणजे तिथल्या एक एका वस्तूची आपल्याला, जसं आपण रिसॉर्टला गेल्यानंतर एक एक वस्तू, तिथलं स्विमिंग पूल असू दे, तिथलं गार्डन असू दे, काय ती खोली, सगळं त्याची महिमा. तसं इकडून त्या ठिकाणी त्या तीर्थंकरांची महिमा आपल्याला सांगितली गेली. आणि ही रचना, समोसरणाची रचना कधी झाली? महावीरांच्या समोसरणाची रचना झाली कधी? केवळ ज्ञान झालं कधी ते विचार. वैशाख शुक्ल दशमीला. कल्पना कर, आज है श्रावण कृष्ण प्रतिपदा. 66 days बॅक, 66 दिवसापूर्वी ते सगळं रचना, ते सगळी व्यवस्थित रचना पूर्ण झाली. मग सांगितलं ना, सगळी रचना झाली, पण काय झालं काय नाही. आणि समोसरणाचं आणि वैभव, खरं वैभव कोणतं आहे तिथलं, कोणासाठी, हे महत्वाचं आहे. भव्य जीवांसाठी दिव्य ध्वनी हे वैभव आहे. भव्य जीवासाठी तिथली बाकीची रचनेकडे त्यांचं लक्ष नसतं. ते डायरेक्ट आहे ना, अरिहंतांची त्या ठिकाणी जिथं सभा, 12 सभा, त्या सभेत जाऊन आपलं दिव्य ध्वनी कधी सुरू होते वाट बघते. कोण? भव्य जीव. कशासाठी? एखादं आमच्यावर संकट आलेलं आहे, अडचण आली, कोणी तुमच्या जागेत शिरलंय आणि कोर्टात केस जायची गेली, मग वकील तुम्हाला कोणी एखादा सल्ला जेव्हा देतो, तर तो सल्ला, जेव्हा तुम्ही आजारी आहात, डॉक्टरकडे जाता, तुम्हाला डॉक्टर सल्ला देतो, तर तो सल्ला तुम्हाला किती मूल्यवान वाटतो. त्याचं नाव आहे वाणी, जिनवाणी. जिनवाणीचं महत्व तिथं समजून घ्या. हे वचन किती मूल्यवान भासित होतात. जसं तुम्ही निघालाय, आणि कालच भारती बोलून सांगितलं, आम्ही निघालो त्या मुर्डेश्वरवरनं माघारी यायला, आणि येताना रात्र झाली, अंधार, पाऊस, आणि हुबळीला यायचं होतं, वरुडला यायचं होतं, आणि मग आले एका गावामध्ये, अनेक रस्ते गुगलवर टाकलं, गुगल काय नीट सांगना, आणि कळेना कोणता रस्ता शॉर्टकट, पुढा जाऊन फिरून फिरून तिथं भीती वाटायला लागली, काय करायचं, कोण नाही, अंधार, रात्रीचे 11, 11:30 वाजले. मग नितीन भाईंनी सांगितलं, असंच आम्ही गेलो, म्हटले एकदा 94 सालची गोष्ट, ट्रॅक्स करून 8-9 जण चाललो आम्ही श्रवण बेळगोळात बरं का, आणि जाताना शिरशीवरनं आत वळायचे पूर्वी लोक, वळलो, रात्री पाऊस ते म्हटले, त्यावेळेचे जंगलात गेलो, रस्ता कुठं काय चुकला, म्हटले आम्ही रात्रभर फिरतोय घाबरलो, सकाळी झाली बघतोय तर समुद्रच. मुर्डे ते डायरेक्ट त्या मंगलोर जवळच पोचले. म्हणजे कुठं सरळ, कुठं मँगलोर. जाऊ द्या, पण भारतीगुंचं पुढं झालं काय हे तुम्हाला आता जिज्ञासा राहिली असेल, है ना. तिथनं वरूर, जिथं ते हरवले होते तिथनं ते गाव 5 किलोमीटर होतं वरूर असं. पण त्या रात्री त्यांना 11:30 वाजता काही मुलं, मोबाईलची कृपा म्हणावं लागल, त्या मोबाईलच्या कृपेमुळे जागे होते, बघत बसले होते रस्त्याच्या कडेला, आणि त्यांना मग त्यांनी रस्ता सांगितला. कळतंय महत्व त्याचं. वर्णिजींनी शांतीपथ प्रदर्शन मध्ये पण दिलंय, जंगलात भटकलेला तो मनुष्य आहे, आणि तिथं त्याला एकाने रस्ता सांगितला की इकडून जा रस्तात, किंवा ती वीज चमकली आणि रस्ता दिसला. अशा अनेक पद्धती. इम्पॉर्टन्स लक्षात घ्या कशाचं? त्या वाणीचं. कुणाला महत्व आहे? त्या वाणीचं. जो संकटात, ज्याला संकट समजतंय, माझं खरं संकट, माझ्यावर खरं संकट कोणतं आहे आणि त्या संकटाचं निवारण होणार कशाच्या द्वारे? गिरीश, संकट कोणतं आहे आपल्यावर हेच आपल्याला माहिती नाही. आम्ही सगळेजण संकट मानत असतो ते बाहेरच्या शरीर, संसार, संयोग याच्या अपेक्षा. तिथं येणारं ते संकट म्हणजे माझं संकट, आणि ते संकट दूर करण्यासाठीच प्रायः आजपर्यंत मी धर्म केला किंवा धर्म ऐकला, समजण्याचा किंवा काय आचरण केलं. प्रत्येक जण इथं म्हणून म्हटलं ना, 15 लाख लोक काय आले इथं, कशासाठी आले? मुक्त होण्यासाठी कोणच आलं नाही.
सगळ्याला संसारातलं दुःख दूर करायचं होतं, तीच भावना घेऊन आली होती. कोणी म्हणते पाऊस पडू दे, कोणी म्हणते काय, कोणी काय म्हणतंय, अशा वेगवेगळ्या इच्छा घेऊन त्या देवाकडे आले. कारण जे मला अनुभूतीला येते, जे मला आनंदाचं कारण वाटतंय, तेच मी मागणार नाही इथं येऊन, तीच इच्छा ठेवणार नाही इथं येऊन. ती इच्छा पूर्ण होणार नाही असं नाही, कारण आचार्याने स्पष्ट दिलेलं आहे. भगवंतांच्या दरबारात आल्यावर या किरकोळ म्हणलं ना, या इच्छा पूर्ण होतील, यात काय आश्चर्यासाठी श्लोक काय येतो? काय श्लोक येतो? इष्टोपदेश मधला 4था श्लोक काय? 4था काय? यत्र भावः शिवम दत्ते द्योहो कियत दूरवर्तिनी यो नयत्याशुभव्युतिम क्रोशार्धे किम सीदती. काय? आणि जो त्याने उदाहरण दिलं ना त्यांनी, की जो एक मनाचं ओझ 100 किलोचं ओझ किती लांब घेऊन जाऊ शकतो? जो 100 किलोचं ओझ आहे ना, समजा 1 किलोमीटर घेऊन जाऊ शकतो, त्याला त्या ठिकाणी काय म्हटले? 5 किलोचं ओझ आहे ना 100 मीटर न्यायला किती किती अवघड जाणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, ज्याला ज्या परिणामाद्वारे मोक्ष मिळणार त्या परिणामाद्वारे तिथं मग स्वर्ग मिळणं का अवघड आहे असं सांगतात. भगवंतांच्या दरबारात गेल्यानंतर इच्छा कशाची? समोसरणात गेल्यानंतर इच्छा कशाची? मग आज्ञानी जीव तर त्या समोसरणामध्ये कुठं रमतात? त्या बाह्य वैभवामध्ये, नृत्यशाळेमध्ये ते तिथं त्या ठिकाणी रमतात. पण ज्याला खरं खरं दुखणं कोणतं आहे ते विचारत. जीवाची पीडा, ती माझी पीडा ही ज्याला भासित झाली, जीवाला होणारी पीडा. आणि जीवाला कोणती पीडा असते राहुल? जीवाची पीडा कोणती आहे सांगा? आर्त ध्यान आणि रौद्र ध्यान ही जीवाची मुख्य पीडा आहे. हे आपण आज ध्यान केलं. आणि हिंसेमध्ये आनंद ही पीडा आहे, त्रास आहे. चोरी करण्यामध्ये आनंद, रूप रौद्र ध्यान हेच आपलं चाललेलं असतं. जेव्हा आपण व्यापार उद्यम आदी करतो है ना, जे स्वयंपाक पाणी आरंभ उद्यमी विरोधी ही हिंसा चाललेली आहे ना, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो का दुःख वाटतं? ते आहे रौद्र ध्यान. मग अशा त्या रौद्र ध्यानाची पीडा आणि आर्त ध्यान है ना, इष्टाचा वियोग अनिष्टाचा संयोग है ना, शारीरिक मानसिक वाचनिक पीडा आणि काही कमतरता बघून पुढं भविष्यासाठी काहीतरी इच्छा निदान, हे मला याचं फळ मिळावं, अशा पद्धतीने हा त्रास ज्याला नकोसा झालेला आहे. कोणता त्रास नकोसा झाला? आर्त रौद्र ध्यानचा त्रास ज्याला नकोसा झाला. जसं तुम्हाला इथं शास्त्राला बसल्यानंतर धर्म ध्यानाचा त्रास नकोसा होतो. धर्म ध्यानाचा त्रास होतो का नाही? का? जास्त वेळ ध्यान सांगितल्यावर तुम्हाला नको वाटतं का नाही? ध्यानाला बसा म्हटल्यावर नको वाटतं का नाही? कोण नाही तर मी म्हटलं बाबा बसा ध्यानाला, बसा ध्यानाला. किती पुरुष तयार झाली सांगा बरं? कुणाला बसं वाटलं? म्हणजे त्रास आहे ना तुम्हाला, धर्मी ध्यानाचा त्रास आहे. आणि आर्त रौद्र ध्यानामध्येच आम्ही आनंद मानलो, त्याची पीडा मला भासित होत नाही. मग ज्यांना ती पीडा भासित होत नाही ते दिव्यध्वनी, त्यांना आजचा दिवस काय कामाचा नाही. ऍक्च्युली त्यांच्यासाठी आज त्रास सुरू झालाय. आज आनंद उत्सव नव्हे, त्यांच्यासाठी आजपासून आर्त ध्यान इष्टाचा नाही अनिष्टाचा संयोग झाला. दिव्यध्वनी फिरली म्हणजे आता ऐकायला जावं लागते. कोण प्रवचनाला आलं तर काय होतं काय, आता ऐकायला जावं लागणार. नाही गेलं तर परत नाव काढते काय, आणि काहीतरी म्हणते काय. शरद काका बरोबर आहे. अनिष्टाचा संयोग रूप आर्त ध्यान रूप हे कोणाला झालं? अज्ञानी जीवन. आणि ज्ञानी जीवांसाठी, भव्य जीवांसाठी आज
आज काय होता? सोनियाचा दिनू. आज सोनियाचा दिनू. पुढं काय? दिनू काय आहे की पुढं काय का नाही माहिती तुम्हाला? आज सोन्याचा दिवस म्हटलं. सोन्याचा दिवस आजचा आहे ऍक्च्युअली. या दिवसासाठी भव्य जीव त्या 12 सभेमध्ये जाऊन बसत होते. किती त्या ठिकाणी धैर्य. विचार करा. आणि एक घटना वाचली तुम्ही, आणि खरी घडलेली घटना, पुस्तक आहे त्याच्यावर काढलेलं. ते 70 दिवस म्हणून. ते 70 हे ते 66 दिवस आहेत. ते 70 दिवस नावाचं एक पुस्तक लिहिलंय, ज्याच्यामध्ये घटना काय? अर्जेंटिना मधली ही घटना. अर्जेंटिना है ना. आणि ते काही फुटबॉलचे खेळाडू एका गावावरून दुसऱ्या गावाला मॅच खेळण्यासाठी, ही असेल जवळजवळ 72-75ची घटना. 70-72ची घटना 1900. आणि मग हे काही खेळाडू आणि मग बाकीचे लोक मिळून विमानाने चालले होते. चालले तर मध्ये ॲल्प्स पर्वताच्या रांगा, म्हणजे ते जसं आपल्याकडं हिमालय आहे ना, तसे तिकडं त्या बर्फाच्या डोंगराच्या रांगा होत्या पर्वताच्या. आणि योगायोग जे व्हायचं, जसं ज्यावेळेस ते कार्य, त्यांचं विमान आहे ना पडलं तिथं त्या डोंगरात, त्या पर्वतांमध्ये. मग बरेच जण गेले आणि काही जण शिल्लक राहिले. ती त्यांची कथा त्यांनी त्याच्यातली जी वाचली है ना, 5-25 जण वाचले त्याच्यातले लोक. तर त्या 10-20 लोकांनी वाचल्यानंतर त्यांनी सांगितलं तिथं किती दिवस गेले त्या बर्फामध्ये, थंडीमध्ये, खायला प्यायला जवळ काय नाही, रस्ता कुठं काय काय माहिती नाही. अवस्था विचारात घ्या. आणि प्रत्येक दिवस मोजला जातो. किती दिवस गेले? ओनली 70 डेज. किती? फक्त 70. तर 70 दिवस असे गेले. आम्ही येऊन इथं 70 दिवस झाले, तुम्हाला माहित नाही. बायला विचारलं मी काल, म्हणलं आपण येऊन किती दिवस झालं पाहिजे? 70 दिवस झाले. माहित आहे का तुम्हाला? म्हणजे मी 4 तारखेला आलो, 30 2 60 आणि 10 70 होते बरोबर. 70 दिवस ओनली. कसे गेले कळले? 70 दिवस स्वप्नील होई 800 गेले, 800. मग त्यांची तर काय, त्या बर्फाच्या डोंगरात पडले. ओनली 70 तर दिवस होते. असे काय नाही दिवस होते. मग 70 दिवस कुठं? बर्फात. ती गोठणारी थंडी आहे ना. शरीराला कोणाला जखमा झालेले आहेत, काय झालेले आहेत, अशा अवस्था. जेवायचं काय पदार्थ थोडे बहुत, कारण आत्ता पोचणार कशाला जेवायला, काय जास्त नाही. ते आपण नव्हतो ना. समोर आपल्याला शिखरजीला जायचं तर तयारी आपली बायकांची 4 दिवस आधी खाण्याचीच चाललेली होती, 5 दिवस. बाकी आहे ना, शिखरजीत जाऊन आपण कसं ध्यान ज्ञान असं ते काय नाही. खायचं डब्बे बिब्बे सगळे पॅकिंग बिकिंग कशाची केली सांगा बरं? 5 दिवस आधी. 5 दिवसासाठी जायचं होतं. पॅकिंग किती दिवस आधी चालू झाली. आणि त्याच्यामध्ये महत्वाचे आयटम्स कोणते होते? आणि बायकांसाठी खाण्याची, पुरुषांसाठी कपड्याची. नाही, कपड्याची पण त्यांना जाण, तुम्हाला पण. ती तयारी आपण करतो, पण त्यांच्याकडे तसलं नव्हतं ना. त्यामुळे त्यांच्याकडे ते काय खायचं प्यायचं काय फार सामान नव्हतं. आणि संदेश पोचवण्याचं पण साधन ते रेडिओ ते होता, पण खुरखुर करायचा. पण ते वेगळ्याच काय ते प्रकार असते त्याच्यातला तो दुसरा प्रकार होता की जिथे कधी चालणारच नव्हता. त्यांना आशा होती ती काहीतरी पोचल संदेश, पण त्या रेडिओचा पण त्या असतो ना विमानामध्ये, त्याचा पण काय उपयोग होत नव्हता किंवा झाला नाही. आणि एक जण त्यांच्यासमोर मरत पण होते लोक, ते पण दिसत होतं. आणि असा एक दिवस चाललेला. असे किती? ओनली 70 डेज. फक्त 70 दिवस तिथं त्या ठिकाणी त्यांना काढावे लागले. आणि मग ते कसे त्याच्यातून वाचले हे सगळं त्याचं वर्णन त्यांनी केलं. कुठं कुठं काय तुम्ही वाचून काढा, ते फार सुंदर दिले त्यांनी. ते 70 दिवस. एक दिवस कसा होता त्यांच्यासाठी, कशा यातना देत होता. एक दिवस जसं करोनातला राहुल, एक दिवस दुकान बंद आहे. काय स्वप्नील भाई, वारी आहे आणि दुकान बंद आहे, ठेवावं लागतंय. कसा जाईल तो दिवस सांगा?
तुम्ही गावातच आहे ना, गर्दी आहे, बाकीची दुकानं चालू आहेत काय, आणि तुमचं दुकान बंद आहे, बंद ठेवावं लागतं. कसा जाईल तो दिवस? दुसरं काय अडचण नाही, पण जाता येत नाही. काय अशा अडचण आहे असं की जाऊ शकत नाही, कसं जाईल? एक दिवस. आणि अशी तुम्हाला मी 66 दिवस फक्त देतो, जाऊ दे आहे ना. आजपासून 66 दिवस सगळंच चालू राहू द्या, तुम्ही फक्त 66 दिवस इथं बसायचं, काय नाही दुसरं करायचं. काय होईल सांग, काय होईल 66 दिवस? मजा येईल तुम्हाला? हा हा हा, किती मजा आहे. नाही म्हणते काय का, सरळ सरळ नाही म्हणते. रोज मला शास्त्र 66 दिवस मिळणार, त्याच्यात काय मजा? 66 दिवस दुकान बंद. कळलं का कुठं आहे आपण? मग त्या राहिलेल्या 10-15 लोकांना ते 70 दिवस कसे गेले, एक दिवस कसा गेला? मग तसं जेव्हा तिथं समोसरणाची रचना झाली, लक्षात घ्या. आणि समोसरण म्हणजे काय हे त्यांना माहिती होतं की तिथं तीर्थंकर काय करतायत? हिताचा, कल्याणाचा उपदेश देतायत की ज्या उपदेश, म्हणून तर जिनवाणीला महत्व आहे, शास्त्राला महत्व आहे, शब्दाला ब्रह्म म्हटलंय. आचार्यांनी तिथं अमृतचंद्र देवाने म्हटलं, शब्द ब्रह्म उपासन जन्मा. निज वैभवाचा जन्म शब्द ब्रह्माच्या उपासनेने होतो. दॅट इज दिव्य ध्वनी. दुसरं आपल्याकडे साधनच नाही, तुम्हाला लक्षात येत नाही अजून. आपल्याला आपली तत्व मिळवण्याचं मधलं साधन आहे शब्द. शब्द जर नसतील तर फार अवघड आहे. ती दिव्य ध्वनी आहे ना. किती भाषेमध्ये कीर्ती? अजित. किती भाषा आहेत? महाभाषा किती आणि लघुभाषा किती? पूजेला होता का नव्हता? सगळं वाचलं होतं जयमालेमध्ये. मी प्रश्न विचारणारच होतो, किती लक्ष आहे आलं होतं का नाही त्याच्यामध्ये? निशांत सांग, किती होत्या भाषा? महाभाषा किती आहेत? लगा ऐकलं काय तुम्ही? माहिती होतं का? ऐकून सांगतोय. माहिती होतं? छान, व्हेरी गुड. आहे ना. 18 महाभाषा, 700 लघुभाषा, त्याच्यामध्ये ती दिव्य ध्वनी फिरत असते. तिथं ते असते तसले देव, ते तशा प्रकारचं करणं. आणि कसले? मागध जातीचे देव जे अशा प्रकारची रचना करतात, म्हणजे त्या भाषा वर्गण्याचं शब्द रूपाने तुमच्या भाषेत तुम्हाला कळावं. भगवंतांची दिव्य ध्वनी तर अनाक्षरात्मक वगैरे अशा पद्धतीने सांगितली. ती दिव्य ध्वनी किती दिवस ऐकायला मिळत नाही? तुम्ही जरा विचार करा ना, किती आर्त ध्यान चाललं असेल. 66 दिवस आर्त ध्यान चाललं होतं भव्य जीवांचं. कधी जसं इथं बसल्यानंतर जोपर्यंत ही भक्ती होत नाही तोपर्यंत केव्हा सुरू व्हायचं. आणि भक्तीच चालू राहिली, ध्यान चालू राहिलं तर लोकांचं आर्त ध्यान होईल का नाही? समोर बसलेल्या सभेमध्ये आम्ही ऐकायला आलोय, ह्यांचं केव्हा सुरू होणार? कुठल्याही आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो आहे ना, कुठला पुढाऱ्याचा तर कार्यक्रम असला, तिथं गर्दी आधीच, पुढारी तासानंतर येणार, आणि आपण सगळे वाट बघताय ना, तुम्ही कधी होणार? सिनेमाला गेला आणि चालूच होईना लवकर, लग्नाला गेला आणि लग्न 1.5 तास उशिरा आहे ना. केव्हा लग्न लागायचं? इथं आम्हाला भूक लागली, जेवायचे, बऱ्याच जणांना जेवायचं असतं. आणि हे नवरा नवरी फोटो काढ, कुठं काय कर, ते तिथला कोण असतो? ब्राह्मण आणि ते पंडित हाका मारून आहो, या नवरा नवरी या, काय मुहूर्ताची वेळ निघून चालली, यांचं आपलं फोटो काढायचं चाललंच. काय कशासाठी मुहूर्त काढते? त्याच्यामुळे मला वाटतं त्या मुहूर्तावर लग्न लागणार म्हणून भांडण वाढलीत जरा. काय तेजस लागलं होतं काय मुहूर्तावर का नाही? मुहूर्त गेला गंगनाच्या, कशाला काढते म्हणा, मुहूर्त जाऊ दे तिकडं. पण लोक मुहूर्त बघूनच येतात ना लग्नाला तुमच्या. आणि मग लग्न आता कधी सुरू होणार, कधी आम्हाला अक्षता टाकायच्यात आणि जायचंय घरी. आर्त ध्यान कळतं का? तसं इथं आहे ना, समोसरणात पोचलेले भव्य जीव 12 सभेमध्ये बसतायत. काय आणि काय चाललंय. अनेक गोष्टीचा बोध या आजच्या घटनेतून मिळतो. भव्य जीव 66 दिवस थांबले नाहीत घरी. काय नाही, काल गेलतो, काय झालं नाही.
आज 2-3 दिवस गेल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी आजूबाजूला मग काय सांगितलं असतं, काय बंद आहे, शास्त्र बंद आहे, मंदिर बंद आहे, शास्त्र बंद आहे. मग काय, चला बरं आहे. शास्त्र बंद आहे याच्यासारखा दुसरा आनंद नाही, तुम्हाला सांगतो का नाही. आज शास्त्राने चला दुकानात, मग दुकानात चला, किती आनंद मला सांग बरं धीरूभाई. शास्त्र बंद असल्यावर खरं सांगा आनंद असतो नसतो. वेळेवर दुकानात जाता येतं, असं काय वेळ आहे का, काय आहे तुमचं, कसलं शास्त्र आहे कळतच नाही. शास्त्र बंद आहे, 66 दिवस बंद दिव्यध्वनी. अहो, आणि कोण सांगतंय? एक भारी वक्ता जर इथं एखादा येतो, राजू दीक्षित सारखा कोण येतात का नाही, असे वक्ते असतात, मोटिवेटर्स असतात, किती गर्दी करतात लोक, वाट बघतात ते कधी सांगतोय म्हणून. आणि हे तर त्रिलोकाधिपती सर्वज्ञ, ज्यांच्या ज्ञानात लोक आलोक झळकतोय, त्यांच्या महामंडळामध्ये 7 भाव दिसतेत. काय म्हणजे चमत्कार काय तिथला एक वर्णायचा आहे. 8 प्रातिहार्य काय सगळे ती गंध, वृष्टी काय होते पुष्पाची तिथं, म्हणजे सगळे एकदम, म्हणजे काय त्याचं बोलायचं काम नाही. आणि तो वक्ता, काय वक्ता राहते, त्या वक्त्याची महिमा तर कशी यायला पाहिजे. तीर्थंकर, वीतरागी, सर्वज्ञ, आणि ते आम्हाला सांगणार आहेत. किती आसुसलेले असतील लोक, ते आता सांगतील सगळं झळकलंय, मला कळल मी कोण, माझं स्वरूप काय, मला कधीच मोक्ष मिळणार, सगळ्या गोष्टी, हे विश्व काय, सगळं अज्ञान माझं दूर होणार त्या दिव्यध्वनीतनं. कसलं भारी असेल सांग. आणि असं असताना ते बोलत नाही. अवघड झालं. 66 डेज, एक दिवस जातो. धैर्य हा सगळ्यात मोठा गुण सांगितला म्हणून. धैर्य धारण किए विना, काय वाचलं की नाही आपण किती वेळा आत्मानुशासन मध्ये, इंद्रिय सुख सुद्धा मिळत नाही. वाचून काढा त्याच्यामध्ये आलेला श्लोक. इंद्रिय विषय भोगून ते सुख भोगायचं असतं ना, त्याच्याशी सुद्धा वाट बघावी लागते. इंद्रजित पाहुणे कुठे गेली? इंद्रजित पाहुणे आलती की का नाही? पाहुणे आहे ना, काल वाट बघावं लागली नाही. प्रिया झालं का जेवायला आलती लवकर, परवा का काल आलती 4:30ला झाली. आणि मग प्रियाचं स्वयंपाक, आणि प्रिया म्हणायची थांबा जरा 5 मिनिटं थांबा जरा, अजून जरा ते तुम्हाला त्या मुठकीबरोबर तळलेलं लागतं ना खायला. सरळ साधं कसं खाता येतं, ते संगीत बिंगीत लागतं त्याच्यावर सगळं. मग मी मुठकी केली, मुठकीबरोबर तळलेलं खायचं असतं. मग ते आपलं एकदा झालं, 2दा झालं का प्रिया, झालं का, थांबा माझ्या बाळाला आंघोळ घालते, तसं ते 1-5 मिनिटं थांबा आहे ना. पाहुणे कसं होतं सांगा बरं आता, म्हणजे काही इलाज तर नाही, गपचिप थांबावं लागते. म्हणजे जोपर्यंत ते चला म्हणत नाही तोपर्यंत काय चाललं तसं. पण धैर्य धारण केल्यानंतर चांगलं मिळालं की नाही पाहुणे खायला, तुम्हाला चांगलं मिळालं म्हणते. धीर धरावा लागतो. विषय भोगाचं सुख भोगण्यासाठी सुद्धा धीर धरावा लागतो. तर इथं सुद्धा साक्षात दिव्यध्वनी आत्मकल्याण करणारी तुम्हाला कळत नाही, अजून आत्मा कळत नाही, म्हणून त्यामध्ये काय येतं का आलंय हे तुम्हाला त्याचं महत्वच कळणार नाही. गाढवाला कशाची चव काय असं म्हणतात त्याप्रमाणे. काय आत्मा ज्याला कळणार नाही, तर त्या आत्म्यासंबंधीचं येणार वर्णनाबद्दल महिमा येणार कशी सांगा बरं, मजा वाटणार कशी. हा काय चाललंय हा, कसलं भारी. कोणाला वाटणार? ज्याला आत्म्याच्या प्रती, स्वच्या प्रती उत्साह असेल. आणि त्याला जेव्हा ती दिव्यध्वनी खिरेल, आत्म्यासंबंधी सगळं तत्व सांगितलं जाईल. असा आत्मा आहे, तसा आत्मा आहे जो समयसारमध्ये कुंद देव सांगतात. प्रमत्त नाही, अप्रमत्त नाही, शुद्ध आहे, एक आहे, अखंड आहे, अरूपी आहे, परद्रव्यापासून भिन्न आहे, एकत्व विभक्त आहे, काय 3 लोकात सुंदर आहे. काय वर्णाव्या त्या लीला आत्म्याच्या. आणि ते दिव्यध्वनीत खिरायचंय. थांबले 66 दिवस थांबले. क्रमनियमिततेचा सिद्धांत पण सिद्ध झाला. क्रमनियमित आपल्या काळामध्ये प्रत्येक काम होतं. लय गडबड आणि टेन्शन घ्यायचं नाही. आले का नाही स्वप्नील भाई, आज काळात येणार की आपल्या, आज आले परत उद्या येतील नाही येतील, पण येतेत मधनं कधीतरी येतेच. मला तर असा भाव झाला की जे ट्रस्टी बनायचे त्यांच्याकडनं आधी स्टॅम्प पेपरवर लिहून घ्यायचं की त्या ट्रस्टींना तर नियमानं शास्त्राला यायचंच, तर त्याला ट्रस्टी विश्वस्त म्हणायचं नाही. तर कसले तुम्ही विश्वस्त?
तुम्हाला श्रद्धा नाही तर सांगितलेल्या शास्त्रावर, तुम्हाला श्रद्धा त्या दुकानातल्या विषय पैसे भोगावर आहे, आणि तुम्ही काय लोकांना मंदिरात नाही देणार आहे? विश्वस्त नाव तर विश्वस्त, ट्रस्टी कसले ट्रस्टी? कशी श्रद्धा ठेवायची? बाकीचे लोक कशाला येणार तुमच्या मंदिरात? तुम्हालाच तुमच्या मंदिरावर देवावर श्रद्धा नाही, म्हणून अशांना ट्रस्टी करायचंच नाही. साधा चालतो मनुष्य मला, पण देवाची भक्ती पाहिजे, देवावर श्रद्धा पाहिजे, बास. बाकी तुमचा पैसा नको, देवाला काय लागत नाही, तुमचं काहीच लागत नाही. हे सगळं काय लागत नाही देवाला, काय छत्र नाही काय लागत नाही. नुसती एकटी देव उभा करा, आहेत का नाही श्रेणबळ, काय लागते तिथं? काय लागत नसतं देवाला, ही तुमची आमची कल्पना आहे. चर्चा काय? श्रद्धाळू लोक बसले, धैर्य धारण केलं, क्रमनिमित्ता येणार, आपल्या वेळेवर ते कार्य होणार. मग पुरुषार्थ गेला का? नाही. त्या घटनेतनं पुरुषार्थ पण शिकायला मिळतो. इंद्राला 66व्या दिवशी विकल्प झालाच. 66व्या दिवशी विकल्प झाला की काय भानगड आहे? मग 66व्या दिवशी का झाला, अगोदर का नाही झाला? असा पण प्रश्न येऊ शकतो. दोन्ही आहे, योग्यता तर होतीच, पण 66व्या दिवशी पुरुषार्थ, इंद्राने पुरुषार्थ केला का नाही केला? ती काय भानगड आहे? का दिव्यध्वनी फिरत नाही? समोसरणाची रचना झाली, सगळं झालं, इंद्र कुठं गेलता? है ना, 12 सभेमध्ये बसला नव्हता का इंद्र? का फिरत असेल इकडे तिकडे, अष्टानिक पर्व, त्याला पण शिकार काम होती त्यावेळेस इंद्राला. बहुतेक 66 बिझी होता इंद्र, बिझी, लाइन इज बिझी, BSNL, भाई साहब नाही लगेगा. आणि इंद्राला 66 दिवस विकल्पच नाही. कुठं होता कोणास ठाऊक, इंद्राने बरोबर फिरतोय, काय करतोय इंद्र? काय स्वप्नील भाई, इंद्रच होते आपल्या इथं, सौधर्म इंद्र बसले तिथंच. 66 दिवसानंतर आले असते, 70 दिवसानंतर काय 66 नाही. आता काय दिव्यध्वनी करायला हरकत नाही असं होईल. झालं काय? इंद्राने काय जाणलं? गौतम गंधर नाही झेलणारा व्यक्ती लागतो, ही पण गोष्ट लक्षात घ्या. उगाच असं जसं म्हणून कुणालाही तत्व सांगितलं जात नाही. प्रॉपर मनुष्य पाहिजे, प्रॉपर. उगाच नाही तर मी इथं आपलं तुम्हाला सांगत बसलो कर्णानियोगाच्या सिद्धांताने, असे धवलान जय धवलान हे वाचत बसलो, तुम्ही काय करता? प्रॉपर पाहिजे. जिज्ञासू तसा ग्रहण करणारा तो श्रोता लागतो. कारण ते वजन म्हटलं, सोन्याचं पात्र लागतं सिंहिणीच्या दुधाला, तसं दिव्यध्वनी ग्रहण करायला तसे गंधर्व लागते. ते तत्व ग्रहण करायची ताकद त्यांच्यामध्ये, त्या बुद्धीमध्ये ती ताकद लागते. कुणामध्ये होती ती? कोणामध्ये नव्हती 66 दिवस तिथं. काय चमत्कार बघा की कुठं ते ब्राह्मण, इंद्रवती ब्राह्मण कुठं बसला होता 500 शिष्य घेऊन, काय 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 करत काय होता? त्याला त्याच्याशिवाय इकडे हे महावीरांचं काय म्हणजे बघा काय अडचण सगळी. ती तिकडे बसलाय इंद्रवती ब्राह्मण 500 शिष्य घेऊन, सांगतोय काय है ना, सगळं संसार काय कसं काय ते सगळं, ते तत्व ईश्वर कर्तृत्व काय असेल, हिंसाचा तर उद्रेक होता त्या काळामध्ये महावीरांच्या, है ना. हिंसा इतकी परिकोप झालता त्याचा, सगळीकडे अराजकता. म्हणून तर अहिंसेचं महत्व तिथून जास्त वाढलं, त्याचा उपदेश. मग असा तो हिंसेचा उपदेश वगैरे देणारा तो इंद्रभूती ब्राह्मण, तोच इंद्राला दिसला की हीच आहे बाबा, ह्याच्याशिवाय काय होणार नाही. आणि तो जीव सुद्धा मागच्या जन्मात कोण होता? भावलिंगी मुनी. भावलिंगी मुनी काय येड आहे का चेष्टा? त्या इंद्रभूती ब्राह्मणासारखेच आपण सगळे आज, माहिती आहे तुम्हाला. तिथं बसलाय, भावलिंगाचा छेद झाला मागच्या जन्मातच, म्हणून तर मिथ्यादृष्टी अन्यमती म्हणून जन्मला. पण संस्कार वाया गेले नव्हते, भावलिंगाचे झालेले संस्कार. म्हणून सम्यक तो झालं तर अर्धपुद्गल परावर्तनाच्या आत नियमानं मोक्षाला जाणार, हा सांगितला नियम. संस्कार तुटले नव्हते.
आणि मग इंद्र गेला ना, इंद्र बनून नाही गेला. इंद्र बनून गेला असता तर आला नसतं ते, त्याला उचलून आणलं असतं इंद्रानं, पण तिथं त्याचे भाव बदलले नसते, है ना. गेला साधा आणि जिज्ञासा निर्माण केली त्याच्यामध्ये. श्लोक म्हटला ना, तो पण श्लोकाचा हिंदी अर्थ ते आपल्या याच्यात आहेत त्रैकाल्ये, है ना. काय बरोबर येते. त्रिकालामध्ये द्रव्य 6च असतात, 7 तत्व असतात. हे आलं होतं नव्हतं तुमच्या आता पूजनाच्या जयमालेमध्ये होतं का? एकदा जयमालेचा अभ्यास आज घरी करून या पुन्हा एकदा, है ना. एक वीर शासन जयंती साजरी करा ना एक चांगल्या पद्धतीने. 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थाने हे त्या ठिकाणी रचलेलं विश्वाचं स्वरूप. आणि तो प्रश्न कुणाला विचारला? त्या इंद्रवती ब्राह्मणाला विचारला की याचा अर्थ मला कळत नाही, या श्लोकाचा अर्थ कळला नाही, मला जरा सांगा. आणि त्याला तर काय येते? आणि माझ्या गुरूंनी मला हा श्लोक सांगितला आणि मला याचा हा अर्थ कळलेला नाही, सांग बाबा म्हणून, तू विद्वान आहे, तुझे 500 शिष्य आहेत, मला सांग. आणि हे नाही सांगायचं, येत नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम. विद्वान है ना, अहम राहुलबाई, आज अडचण झाली. मग काय म्हटला? चल चल तुझ्या गुरुकडे देऊन सांगतो. काय म्हटला तिथे? तो इंद्रभूती ब्राह्मण म्हटला, चल जिथं तुझं गुरु आहे तिथंच त्यालाच सांगतो त्याचा अर्थ. त्यालाच कळला नाही ना अर्थ, तर त्यालाच सांगतो. म्हणजे मी किती भारी. गेला. काय झालं? काय चमत्कार? समोसरणाच्या तिथून लांबूनच मानस्तंभ, पाषाणात्मा तदितर समूह. आणि इथं तुम्ही कोण वर जात पण नाही मानस्तंभाला दर्शन करायला. एवढा आम्ही 2 लाख खर्च करून जिना केलाय राव तिथल्या ट्रस्टींनी, पण सवय नाही लागलेली. तिथं नातेपुतेमध्ये 3 है ना, खाली वर सगळे. इथं जाता का? हो म्हणते ना, हे नातेपुतेचे म्हणते, पण इथल्या वर मंदिरात जायला कधी त्यांना सवड नाही. वर वासुपूज्य भगवान आहेत, अनेक बाकीचे पण भगवान आहेत. आणि कोणाची भावना झाली का तेव्हा आपण जावं वर. आणि मुद्दाम मी मागं उल्हासबाईला म्हणून बाबा म्हटलं, लोकांना वर त्या गोल जिन्यातनं जाताना चक्कर येते, म्हणजे ते जरा अवघड जाते म्हणून म्हटलं जरा जिना चांगला करू. आणि त्या जिन्याला तुम्हाला माहित नाही 2 लाख खर्च आला, बरोबर आहे ना. आणि कोण जाईना त्या 2 लाखाच्या जिन्यावर, तुम्हाला काय कळतंय? त्या वासुपूज्य भगवंतांचं दर्शन किती मनोहर प्रतिमा आहे, सुंदर अशी. ते वरचं दार उघडं ठेवायला पाहिजे. आणि मग 11 वाजता 10-11 वाजता वरचं दार लावा. परत बाहेरचं जे दिसत नाही ना त्याच्यामुळं. आत एक दरवाजा, त्याच्यानंतर एक दरवाजा, त्याच्यानंतर एक दरवाजा. कसं बघायचं? देव कसे बघायचे? काय झालं? मग तिथे गेल्यावर मानस्तंभातले पण प्रतिमा दिसत आहेत छानपैकी, हे सांगायचं होतं. मानस्तंभो भवतीच परस तादृशो रत्नवर्ग दृष्टी प्राप्तो हरतिस कथम मानरोगम नराणाम प्रत्यासक्तिर्यदि न भवतस तस्य तत्शक्ती हेतू. आहे ना, भगवंतांची प्रत्यासक्ती त्या मानस्तंभामध्ये. आणि त्या गौतम गंधरामध्ये जो अहम होता त्याचा दिवस आहे. अहंकार नष्ट करायचा पण आज हा दिवस आहे वीरशासन जयंतीचा. हे याच्यातनं या अनेक मिळणार आहेत. तुम्ही या वीरशासन जयंतीला गुरु करा, है ना. वीराला नाही, त्या दिवसाला, त्या घटनेला पण गुरु करू शकतो. आणि यातनं किती गोष्टी आपल्याला समजू शकतात. रमणीयता काय, पुरुषार्थ काय, धैर्य काय, है ना. म्हणजे मान कशाचा, अभाव काय, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. काय झालं मग? बघितलं ना, बघितलं तर संपलं सगळं संपलं. मी कोणी भारी विषय संपला. मानस्तंभ नुसतं, अजून वीराचं दर्शन झालं नाही. मानस्तंभ फक्त पाहिलाय, वीर तर आत 12 सभेमध्ये बसलेली. आणि ते बघितलं, सगळं जातीस्मरण झालं खटाखट अंतर्मुहूर्तात. गिरीश, काय झालं? काय चमत्कार? हे पण बोध घ्या. काय झालं? अरे दीक्षा घेतली रे, ते सांगायचं तुम्हाला. ते सम्यक ज्ञान झाल्याच्यात काय नाही. 4 ज्ञानाचे धारक तर झाले अंतर्मुहूर्तात, दीक्षा पण. आणि झालं तिथं नुसती दीक्षा घेऊन पुढे पोचतेत काय. आणि चमत्कार काय झाला? वीर शासन जयंती पर्व की हे आहे ना. तिथून वीर शासन प्रारंभ झालं. तोपर्यंत पार्श्वनाथ शासन होतं.
आजच्या आणि कालच्या दिवसापर्यंत पार्श्वनाथाचं शासन, कारण दिव्य ध्वनी एक तीर्थंकराची है ना, जिथून फिरायला सुरुवात होते तिथून जोपर्यंत दुसऱ्या तीर्थंकराची दिव्य ध्वनी फिरत नाही तोपर्यंत त्या तीर्थंकराचं शासन म्हटलं जातं. म्हणून कालच्या दिवसापर्यंत पार्श्वनाथ शासन होतं. आणि आज श्रावण कृष्ण प्रतिपदेला वीरांची दिव्यध्वनी खिरली, ज्याच्यामध्ये 6 द्रव्य, 7 तत्व, अहिंसादी है ना, तत्वाचा जो काही उपदेश दिला गेला, जो सगळ्या जीवाच्या कल्याणात, जर ते नसतं ना आज फिरलं तर आपण पण आज 6व्या काळात असतो. 6व्या, तुम्हाला लक्षात येत नाही. एकमेकाला मारणं, खाणं, मांस, म्हणजे आज जी परिस्थिती झाली ना आता, म्हणजे आज अजून म्हणजे हे होतं म्हणून जरासं तरी टिकलाय तुम्ही बायका, तुम्हाला माहित नाही अजून. आज तुम्हाला कुठेतरी थोडं तत्व आहे म्हणून तुम्ही कुठेतरी मर्यादेत आहे. नाहीतर जर हे तत्व नसतं ना अनुजाताई तुमच्याकडं, तुम्ही आज आत्ताच तत्व असून मर्यादा ओलांडताय. जर तत्व नसतं तर कुठं असतात तुम्ही विचार करा. आणि आम्ही कुठं असतो? आम्ही कुठेतरी बारमध्ये असतो, आज कुठेतरी ढाब्यावर नॉनव्हेजच्या बसलेलो असतो. तुम्हाला माहित नाही ह्या दिव्य ध्वनीचा लाभ हा आहे. आजच्या दिवसाचं हे इतकं महत्व आहे. तुमचं आमचं काय वजूद म्हणते ना त्याला, अस्तित्वच नसतं आमचं आज. हे धर्म काय काय नसतं. इतकं बिघडलो असतो, आज मिळून बिघडलोय. भाग्य की मिळालं म्हणून कुठेतरी सावरलोय. जर नसतंच तर काय असतं विचार करायचं. जी आज फॉरेनची परिस्थिती संस्कृती आहे ना, ती सेम इंडियात असते. नो डिफरन्स. खाओ पिओ बस, काय कळतं त्यांना. अतिशय दुःखी, आकुलीत व्याकुलीत तसली आज परिस्थिती माझी पण असते. म्हणून त्या शासनाचा जय जयकार. भरपूर चिंतन करण्यासारखं आहे. बघा तुम्ही पण करा, मी तर केलं, तुम्ही पण करावं असं माझी भावना. म्हणून त्याच्यासाठी थोडं पुन्हा एकदा जयमाला वाचा किंवा ती पूजा पुन्हा त्या शब्द पहा काय काय आलंय. भाग्यहीन काय लिहिले सुरुवातीलाच त्यांनी, जसा भाग्यहीन मनुष्य, पहिलं जलाचा अर्घ्य चढवताना पहिलीच ओळ आहे, भाग्यहीन नर रत्न जैसे स्वर्ण को प्राप्त नहीं करता. पुढं कळलं का? हे आहे इम्पॉर्टन्स. जर भाग्य नाही तर त्या ठिकाणी त्याला सोनं मिळत नाही, म्हणजे बाह्य वैभव नाही. तसं जो ध्यान करणार नाही त्याला शुद्ध आत्मतत्वाची प्राप्ती होणार नाही. ज्याला दिव्य ध्वनी मिळाली नाही त्याचं काय होणार स्वप्नीलबाई विचार करा. ओम नमः. हो प्रभू मी मनोचन काय कृतकारित क्रोध मान माया लोक प्रमाद इत्यादी विभावांच्या जरी माझ्याकडून या भावात पूर्वभावात खरे शास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचार अनाचार बसला लेखीपासून पंची मिळेल. ज्या काही जीवांची हिंसा आहे रत्ना झाली, स्वाध्याय करताना वेगवेगळे सर्व दोष पश्चाताप व्यक्त करून हे माझे सर्व दोष या सर्व दोषाविषयी प्रायश्चित्त